विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूब, बॉडी सेंटर्ड क्यूब अँड फेस सेंटर्ड. याची पॅकिंग इफिशियन्सी आपण स्टडी केली होती. त्यामध्ये सिंपल क्यूब पॅकिंग इफिशियन्सी 52.4%, then for body centered cube 68%, then for our FCC that is 74%. अशी पॅकिंग इफिशियन्सी आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व केली होती. आता आपण बघणार आहोत डेन्सिटी. एक क्यूब तुम्हाला दिलेला आहे, एक सॉलिड दिलेला आहे, त्याची डेन्सिटीज आपल्याला फाइंड आउट करायची आहे. असा प्रॉब्लेम बरेचदा एक्झाममध्ये असतो. एक सिंपलचा प्रॉब्लेम 2 मार्कासाठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी आपल्याला काही डेसिग्नेशन लक्षात ठेवायचे आहेत. ए दॅट इज अवर एज लेंथ ऑफ अ युनिट सेल, डेन्सिटी, कॅपिटल एम मोलार मास ऑफ सबस्टन्स, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल दॅट इज अवर ए क्यूब. आणि या ठिकाणी आपण झेड जो डिनोट करणार आहोत तो आहे आपला नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन वन युनिट सेल. नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन वन युनिट सेल दॅट इज in our body centered cube, face centered cube as well as simple primitive unit cell. यामध्ये प्रत्येक ठिकाणी झेडची व्हॅल्यू जी आहे ती वेगवेगळी आहे. मागील एका कमेंटमध्ये एकाने मला विचारलं पण होतं की 1/8 चा मीन्स वगैरे आपण कॅल्क्युलेट केलं होतं. फॉर अवर प्रिमिटिव्ह युनिट सेल 8 कॉर्नर आर प्रेझेंट, देन 8 into 1/8 पर कॉर्नर इक्वल टू 1. अशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं होतं आपण. फॉर अवर सिंपल क्यूब त्या ठिकाणी झेडची व्हॅल्यू आहे ती 1. देन फॉर अवर बॉडी सेंटर्ड क्यूब नंबर ऑफ ॲटम्स दॅट इज 2. फॉर अवर फेस सेंटर्ड क्यूब व्हॅल्यू ऑफ झेड दॅट इज अवर 4. टोटल नंबर ऑफ ॲटम्स. टोटल आपण कॅल्क्युलेशन केला. झेडची व्हॅल्यू जी आहे ती टाईप ऑफ क्रिस्टल वरून तुम्हाला ठरवायची आहे झेड काय असणार आहे. देन स्मॉल m that is mass of each unit cell. Now mass of the unit cell equals to, हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, number of atom in a unit cell into mass of each atom, that is Z into m. But mass of an atom m equals to m ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे, that is m upon na. आता थोडे या ठिकाणी m equals to m upon na. What is na? That is Avogadro's number. Therefore हे जनरली आपण बेसिक प्रिन्सिपल 11 मध्ये चॅप्टर आहे त्यामध्ये हा कन्सेप्ट बघितलेला आहे. मास ऑफ एन ॲटम m equals to m upon na. हा फॉर्म्युला 11 मध्येच आपण या ठिकाणी स्टडी केलेला आहे. डेन्सिटी ऑफ युनिट सेल वी नो व्हेरी वेल. मास ऑफ द युनिट सेल अपॉन व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. डेन्सिटी इक्वल्स टू मास अपॉन व्हॉल्यूम हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. नाव वरच्या एक्सप्रेशन वरून बघा, मास ऑफ युनिट सेल इक्वल्स टू झेड इंटू एम. झेड म्हणजेच काय झालं आपला नंबर ऑफ ॲटम इन द युनिट सेल आणि स्मॉल एम आहे मास ऑफ इच ॲटम. मास ऑफ ॲटम कसा काढलाय आपण एम अपॉन एन निकालला. मग फॉर्म्युला काय बनतोय, डेन्सिटी इक्वल्स टू झेड इंटू एम अपॉन ए क्यू. व्हॉट इज एम? mass of an atom. Okay, d equals to, that is density equals to z into capital M upon a cube into n. हा फॉर्म्युला अतिशय इम्पॉर्टंट आहे आपल्याला टू फाइंड आउट द डेन्सिटी. मग यावर तुम्हाला कधी कधी एखाद्या बॉडीचा टाईप विचारला जाईल, झेडची व्हॅल्यू विचारली जाईल, एखाद्या वेळेस तुम्हाला ए ची व्हॅल्यू विचारली जाईल. यावर आपल्याला प्रॉब्लेम्स राहतील. मिनिमम 2 मार्कासाठी हा प्रॉब्लेम राहू शकतो. डेन्सिटी इक्वल्स टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन. ओके, ठीक आहे. झेडची व्हॅल्यू या ठिकाणी आपण बदलत जाणार आहे. फॉर अवर सिंपल क्यूब झेड इक्वल टू 1. फॉर अवर बॉडी सेंटर्ड क्यूब वी गेट 2. फॉर अवर FCC that is our 4 value. Okay, now
Next point in our solid state, another point, that is imperfection in a solid, that is we called defect. आता आपण बोलतोय एखाद्या वेळेस आपण एखादी वस्तू खरेदी करायला गेलो, तर त्यामध्ये एक प्रॉपर त्याचा शेप नसतो किंवा काहीतरी कुठेतरी त्याचं डायमेन्शन चेंज झालं असतं, त्यावेळेस आपण म्हणतो की यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे, काहीतरी डिफेक्ट आहे. एखादा आपण कापड खरेदीला गेलो फॉर एक्झाम्पल, त्यामध्ये कुठेतरी एखादा फॅब्रिक जो आहे तो निघालेला आहे, तो फॅब्रिक जो आहे तो रेग्युलर पॅटर्न मध्ये अरेंज केलेला नाही, तर मग आपण म्हणतो हा डिफेक्टेड कापड आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला मी. तसं मग आपल्या सॉलिड मध्ये सुद्धा बऱ्यापैकी काही ठिकाणी डिफेक्ट्स आढळून येतात. इन दॅट सॉलिड there are irregular arrangement is occurred in some case. That is our defect. Irregularities or the deviation from the ideal arrangement of the constitutive particles. Irregularities arrangement आलेली आहे, काही deviation झाला आहे ideal arrangement मध्ये, then it is said to be a defect. आता या ठिकाणी दोन प्रकारचे मेनली डिफेक्ट आपल्याला बघायला मिळतील, पॉइंट डिफेक्ट अँड लाईन डिफेक्ट. देर आर टू टाइप्स ऑफ डिफेक्ट्स. पॉइंट डिफेक्ट पहिल्यांदा आपण बघणार आहोत. Irregularities in the arrangement of the constitutive particles around a point or an atom. constitutive particle ची अरेंजमेंट आहे, त्या पॉइंटच्या भोवती इरेग्युलरिटीज तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळते या क्रिस्टल्स मध्ये, दॅट इज अवर पॉइंट डिफेक्ट. अनदर दॅट इज लाईन डिफेक्ट. Irregularities in the arrangement of constitutive particles in entire rows of the lattice point. आता बघतोय आपण लॅटिस पॉइंट ला कलेक्ट करतो आपण लॅटिस लाईन, आणि मग त्या ठिकाणी तयार होतोय क्रिस्टल. मग लॅटिस पॉइंटच्या अवतीभोवती जर कुठेतरी इरेग्युलरिटी आली आहे तर त्याला पॉइंट डिफेक्ट म्हणू, आणि लाईन ज्या लॅटिस लाईन आहे त्या लॅटिस लाईन ज्या रो मध्ये आहे त्यामध्ये जर कुठं इरेग्युलरिटी झाली अरेंजमेंट मध्ये तर त्याला आपण म्हणूया लाईन डिफेक्ट. आता आणखी पुन्हा काही पॉइंट डिफेक्टचे आपल्याला पार्ट्स बघायचे आहे. आता पॉइंट डिफेक्टचे टाइप्स नेमली बघून घ्या. रे डायग्राम कडून तुम्ही करू शकता डिफेक्ट नंतर मेन पॉइंट डिफेक्ट आणि लाईन डिफेक्ट. हे परत आता आपण पॉइंट डिफेक्ट बघतोय. स्टाइचियोमेट्रिक डिफेक्ट, इम्प्युरिटी डिफेक्ट अँड नॉन स्टाइचियोमेट्रिक डिफेक्ट. शॉर्ट पॉइंट आपण या ठिकाणी बघणार आहोत एक एक. आता विथ डायग्राम पर पुढे तुम्हाला आता काही एक्सप्लेनेशन राहील. स्टाइचियोमेट्रिक डिफेक्ट्स मध्ये do not disturb stoichiometry of the solid in stoichiometric defect, but also called a intrinsic or thermodynamic defect. याला सुद्धा आपण इंट्रान्सिक डिफेक्ट सुद्धा असं म्हणू शकता किंवा थर्मोडायनामिक डिफेक्ट सुद्धा असं म्हणू शकता. त्याचे पुन्हा दोन टाइप पडलेले आहेत. व्हॅकन्सी डिफेक्ट, interstitial defects. When some of the lattice sites are vacant shown by the ionic solid. आता या ठिकाणी आयनिक सॉइल मध्ये हा डिफेक्ट जो तो दिसणार आहे. सम ऑफ द लॅटिस साइट्स आर व्हॅकंट्स. इंटरस्टिशियल डिफेक्ट तुम्हाला दिसतोय, त्यामध्ये व्हॅकन्सी डिफेक्ट आहे. काही साइट्स तुम्हाला या ठिकाणी व्हॅकंट दिसतात. क्रिएटेड व्हेन अ सबस्टन्स इज हिटेड. जेव्हा आपण हा पदार्थ हीट करतो त्यावेळेस तुम्हाला हा डिफेक्ट जो तो दिसेल. रिझल्ट्स इन द डिक्रीज इन द डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स. परत या व्हॅकन्सी डिफेक्ट मध्ये याचे दोन तीन पॉइंट्स आपल्याला मेन्शन करायचे आहे. कदाचित 2 मार्कला तुम्हाला यावर नोट पण येऊ शकेल. एक्सप्लेन व्हॅकन्सी डिफेक्ट. when some of the lattice sites are vacant, काही लॅटिस साइट व्हॅकंट असतील. this defect is shown in the ionic solids created when a substance is heated. सबस्टन्सला हीट केल्यानंतर या ठिकाणी व्हॅकन्सी क्रिएट झाल्या. या ठिकाणी तुम्हाला ह्या ब्लँक स्पेस थोड्या दिसतात. these are the vacancies. Due to creation of these vacancy there is a decrease in the density of substance. या व्हॅकन्सी क्रिएट झाल्यामुळे काय होईल, या ठिकाणी या जी डेन्सिटी सुद्धा काय होईल, कमी होईल. हा व्हॅकन्सी डिफेक्ट आहे. ओके, याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही डायग्राम पण काढू शकता. नंतर इंटरस्टिशियल डिफेक्ट मध्ये these defects shown by non-ionic solids create when some constitutive particles, atom or ion occupy an interstitial site of crystals. आता या ठिकाणी ही रेग्युलरिटी अरेंजमेंट आहे, रेग्युलर अरेंजमेंट आहे.
आता या ठिकाणी या साईटवर एक तुम्हाला पार्टिकल जो आहे तो या ठिकाणी ऑक्युपाय झालेला आहे या साईटवर. ओके, such type of defects are found. Ionic solids shows these two defects as Frankel defect and Scotty defect. दोन डिफेक्ट आपल्याला स्कॉटी आणि फ्रँकेल हे आयोनिक सॉलिड मध्ये बघायला मिळतील आपल्याला. shown by ionic solids containing large differences in size of atom create when the smaller ion, usually cations, is dislocated from its normal site to an interstitial sites, create a vacancy defect as well as interstitial defects, also known as dislocation defect. Okay, ionic solids such as AgCl, AgBr, AgI, ZnS show this type of defect. या टाइपचे डिफेक्ट कुठले सॉलिड दाखवतात? Such type of solid AgCl, AgBr, AgI, all these solids are shown this type of defect. Then आता बघा या डिफेक्ट मध्ये आपल्याला बघायला मिळेल आता A प्लस आहे आणि B मायनस आहे. These are the cations and anions. Okay, now here in this case one thing is missing. Now create such type of defect. Now this one is goes in the interstitial sites. Add this type of defects. These are the type of defect. Another spotty defect. Basically vacancy defect shown by ionic solids. An equal number of cation and anions are missing to maintain the electrical neutrality. Result in the decrease in the density of the substance. Significant number of Scotty defect is present in the ionic solids. For example, NaCl, there are approximately 10 to the power 6 Scotty pairs per cm cube at room temperature, shown by ionic substances containing similar size cation and anions, for example NaCl, KCl, CSCl and GBr. बघा बेसिकली याच्यामध्ये आपल्याला कॅटायन आणि ॲनायनची संख्या जी आहे ती इक्वल फॉर्म मध्ये असणं आवश्यक आहे आणि तरच त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी ती आहे ती मेंटेन राहील. तर मग असे कॅटायन्स ॲनायन जर मिसिंग असतील तर त्या ठिकाणी हा डिफेक्ट घडून येतो. हे थोडं आपल्याला लक्षात ठेवायचं. ओके, इम्प्युरिटी डिफेक्ट. नाव नॅचरली हा फिनॉमिना जो आहे तो नॅचरली घडणारा आहे इम्प्युरिटी डिफेक्टचा. बरेचदा आपण सोडियम क्लोराईड जे आहे त्यामध्ये आपण हा जो आहे तो हा डिफेक्ट बघतो. पॉइंट डिफेक्ट ड्यू टू प्रेझेन्स ऑफ फॉरेन ॲटम्स. काही एक्स्ट्रा इम्प्युरिटीज त्यामध्ये आहे, एक्स्ट्रा एलिमेंट त्यामध्ये जर ऍड झाला, एक वेगळा एलिमेंट जर त्यामध्ये ऍड झाला तर त्या ठिकाणी एक फॉरेन ॲटमची एंट्री आपण असं म्हणतो. तशाच प्रकारचा हा या ठिकाणी डिफेक्ट आहे. एक उदाहरण घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल, if a molten sodium chloride containing a little amount of SrCl2 in a crystallize, some of the site of Na positive ions are occupied by the Sr dipositive. Each Sr dipositive ions replace the two sodium positive ions, occupy the site of the ion, leaving the other site vacant. The cationic vacancies thus produces are equal in number to those of Sr dipositive ions. यामध्ये बघा या ठिकाणी या Sr dipositive जागा या ठिकाणी ऑक्युपाय केलेली आहे of our sodium. Instead of this Na, there is a placement of Sr. Okay, replaced by two sodium positive ions. This one and another one. This is one of the foreign atoms. एक फॉरेन ची एंट्री जर झाली या ठिकाणी तर आपण समजूया की या ठिकाणी काहीतरी इम्प्युरिटी आहे. ओके, such type of defect, that is our impurity defect.
आणखी एक एक्झाम्पल यामध्ये आहे, सॉलिड सोल्युशन ऑफ कॅडमियम क्लोराइड अँड AgCl also shows this type of defect. AgCl आणि कॅडमियम क्लोराइडचे एक सोल्युशन जर असेल, सॉलिड सोल्युशन, हा डिफेक्ट बघायला मिळेल. देन नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टॅच्युमेट्रिक डिफेक्ट मध्ये दोन टाईपचे डिफेक्ट आहे, मेटल एक्सेस डिफेक्ट अँड मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. मेटल एक्सेस as well as metal deficiency. Metal excess defect due to anionic vacancies. Alkali metals like NaCl, KCl shows this type of defect. आपल्याला थोडं हायलाइट करायचं आहे की एक टिपिकल टाइप्स ऑफ डिफेक्ट कुठल्या प्रकारच्या सॉलिड मध्ये तो दिसतो. इन केस फॉर ऑब्जेक्टिव्ह एक्झाम दिस क्वेश्चन कॅन बी आस्क्ड. Alkali metals NaCl, KCl shows such type of metal deficiency as well as metal excess defect. एक example है, when a crystal of sodium chloride are heated in an atmosphere of sodium vapors, sodium atoms are deposited on the surface of the crystal of chlorine ions diffuse from the crystal to its surface and combine with Na forming NaCl. During this process, Na atoms on the surface of the crystal lose electron. These release electron diffuse into the crystals and occupy the vacant sites of the anions, creating the F centers. When the anionic sites of the crystals are occupied by unpaired electrons, the ion sites are called the F centers. Now look here, there is A positive, B negative, another A positive, B negative. Now in third row we observe this is the vacancy, there is some deficiency. Okay, B निगेटिव्ह मी रिमूव्ह करतोय, म्हणजेच या ठिकाणी नॅचरली याची संख्या वाढणार आहे. मीन्स दॅट इज युअर मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू एक्स्ट्रा कॅटायन. लक्षात घ्या, एक कॅटायन एक्स्ट्रा या ठिकाणी होतो मेजर जर केला आपण तर, म्हणून हा मेटल एक्सेस डिफेक्ट आहे. या ठिकाणी आपण रिड्यूस केलं, यावरून थोडं लक्षात घ्या. थेऑरेटिकली पाडतो थोडं आपल्याला या ठिकाणी बोरिंग वाटत असेल तर या डायग्रामवरून बरेच काही स्पष्ट होते. मेटल एक्सेस डिफेक्ट. ओके, नाउ another example. Then the zinc become excess in crystals. एक एक्झाम्पल तुम्हाला परत आणखी दिलेलं आहे मेटल एक्सेसचं. ओके, now it comes on metal deficiency. Metal deficiency defect arises when the solid contains the lesser number of cation compared to the stoichiometric proportion. याच रिझन मध्ये, याच कंपॅरिझन मध्ये आपण तेच एक्झाम्पल घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, एक नंबर तुम्हाला काय दाखवायचा आहे, लेसर नंबर ऑफ कॅटन दाखवायची आहे, कॅटाची संख्या तुम्हाला कमी दाखवायची आहे एकनी. फॉर एक्झाम्पल, FeO is mostly found in the composition of Fe 0.95 and crystallized FeO. Some Fe2 positive ions are missing. Then the loss of positive charge is made by the presence of required Fe3 positive. ओके, म्हणजे या ठिकाणी कॅटायन एक लॉस करायचं आपल्याला आणि मग त्या ठिकाणी तयार होईल आपली मेटल डिफिशियन्सी. पूर्वीच्या याच्यामध्ये आपण बघितलं होतं मेटल एक्सेस डिफेक्ट, आता याच्यात बघतोय आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. ओके, ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द डिफेक्ट which are occur in our solids. Now in our next period we